तर सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होतीये। मिरजेतील कृष्णा घाटावर पाण्याची पातळी सध्या 41 फुटांवर आली आहे। नदीत तुडुंब भरून वाहू लागल्यानं स्मशानभूमीमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। अलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे आपल्यासोबत आहेत। शंकर, आपण पाहतोय की कृष्णाची पाणी पातळी सातत्यानं वाढतीये। सध्या मिरजेमध्ये 41 फुटांवर ही पाणी पातळी आली आहे। नक्कीच आपण पाहू शकता, सांगली कृष्णा नदीच्या पुलावर आपण आहोत। या ठिकाणी सरकारी घाटावर जे कृष्णा नदी वाहते त्या ठिकाणी 29.3 ही पाण्याची पातळी आहे। त्याचबरोबर मिरजेला ही पाण्याची पातळी 41 फुटावर गेलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर चांदोली धरण असेल, शिराळा धरण असेल, याच्यातून आणि कोयना धरणातून सतत होत असलेल्या विसर्गामुळे या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी सतत वाढत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सरकारी घाटावर सांगली कृष्णा नदीची इशारा पातळी जी आहे ती 40 फुटावर आहे आणि धोका पातळी ही 45 फुटावर आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गेली 7 ते 8 दिवस झालं सातत्याने पाऊस सुरू आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये 9 ते 10 फुटानं पाण्याची पातळी कृष्णा नदीची वाढलेली आहे आणि महापालिकेकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नक्कीच शंकर, त्यामुळे सांगलीकरांनी देखील खबरदारी घेण्याची गरज आहे। धन्यवाद या माहितीसाठी।